नमस्कार. डिसेंबर जानेवारीचा महिना म्हणजे शाळा महाविद्यालयामध्ये स्नेहसंमेलन गॅदरिंगचं आयोजन मोठ्या प्रमाणावरती केलं जातं. या प्रसंगी त्याविषयी प्रमुख पाहुणे शिक्षकांना, मुख्याध्यापक, प्राचार्यांना भाषण करण्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. निश्चितपणे एक चांगली प्रेरणादायी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि चॅनलवरती भाषणाचे सूत्रसंचालनाचे असंख्य व्हिडिओ सुद्धा तुम्ही जरूर पहा. आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. स्नेहसंमेलन म्हणजे आनंदोत्सव. शाळा महाविद्यालयातील स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक आनंदाचा क्षण. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होतो. त्यांच्या कलागुणांचा गौरव संस्थेकडून केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला, कलागुणांना वाव मिळतो. त्यांचे व्यक्तिमत्व घडण्यास मदत होते. दरवर्षी होणारे स्नेहसंमेलन शालेय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. या कार्यक्रमाकडून केवळ मनोरंजन म्हणून न पाहता संस्कार करण्याची एक संधी म्हणून बघायला हवी. शिक्षण घेताना विद्यार्थ्याच्या अंगी उपजत कलागुण असतात. त्याचे सादरीकरण करण्यासाठी स्नेहसंमेलन उत्तम व्यासपीठ आहे. वर्षभर ज्ञानार्जन करताना विद्यार्थी अशा कार्यक्रमांची वाट बघत असतात. त्यामुळे स्नेहसंमेलन खरोखरच त्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ असते. वर्षभर न दिसणारे काही विद्यार्थी मात्र कॉलेजमध्ये यावेळेस आवर्जून दिसतात. स्नेहसंमेलनाच्या गॅदरिंगच्या निमित्तानं पारितोषिके प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आज बक्षिसं स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद प्रेक्षणीय असतो होता. बहुतेक सारेजण भाग्यवान आहेत की त्यांनी पारितोषिक स्वीकारताना त्यांचे छायाचित्र काढले गेले. आता 2-4 दिवस स्टेटस ठेवायला अडचण नाही. आता हे विद्यार्थी त्यांना मिळालेले बक्षीस घरी नेऊन सर्वांना दिसेल असे टेबलवर ठेवतील. शेजाऱ्यांना ते पाहायला बोलवतील. नेहमी न बोलणाऱ्या शेजाऱ्यांच्या काहीतरी कारण काढून त्यांच्याकडे जातील. त्यांना बक्षीस मिळाल्याचं सांगतील. पुढे कित्येक वर्ष हे पारितोषिक घरात झळकेल. घरातील साऱ्यांचाच आनंदाचा विषय ठरेल. आज ज्यांना बक्षिसे मिळालीत त्यांना अशीच वरचेवर बक्षिसं मिळवत, ज्यांना मिळाली नाहीत त्यांना यापुढे मिळवत. ही बक्षिसं मिळायची म्हणजे अभ्यासात किंवा विशिष्ट क्षेत्रात नैपुण्य प्राप्त व्हायला हवं. ते व्हायचं म्हणजे त्यासाठी परिश्रम घ्यायला हवेत. अंगी आळस असेल तर विद्या प्राप्त कशी होणार? विद्या नसेल तर नोकरी, धन प्राप्त होणार नाही. नोकरी, धन नसेल तर छोकरी मिळणार नाही. तेव्हा भविष्यातील धोका लक्षात ठेवून प्रयत्न करा. यश प्राप्तीसाठी अभ्यासाबरोबरच वाचन ठेवले पाहिजे. जो वाचेल तो वाचेल. वाचनामध्ये प्रेरणादायी पुस्तकांचा, चरित्र आणि आत्मचरित्र या प्रकाराचा समावेश असावा. पुस्तक वाचतील तर तुम्ही सुद्धा मोठे व्हाल. वाचलेलं लक्षात राहण्यासाठी नेहमी दुसऱ्यांना सांगत जा. स्मरणशक्ती वाढण्यासाठी काही व्यायाम आहेत. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात काय घडलं ते आठवायचा प्रयत्न करायचा. प्रत्येक तासात काय घडले याची एक एक घटना तरी आठवते का पाहायचं. दिवसभरात भेटलेल्या व्यक्तींची नावं आठवायची प्रयत्न करायचा. दुसरा प्रयोग म्हणजे 100 ते 1 पर्यंत उलटे अंक मोजायचे. 100, 99, 98 असे. पुढं वेग कमी होतो म्हणजेच आपण आठवू लागतो. समजा आपण बसमधून परगावी चाललोय, भरपूर वेळ आहे, बसमधल्या सगळ्या जाहिराती वाचून झाल्यात, अगदी लॉटरी आज नाही तो कल हेही वाचून झालंय, तेव्हा हे मनात उलटं मोजणं करायला हरकत नाही. पण कुठं उतरायचं हे लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर ते गाव जायचं मागं आणि आपलं उलटं मोजणं फक्त चालू राहायचं. स्मरणशक्ती वाढवण्याचा हा प्रयोग आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपली प्रगती होण्यासाठी प्रत्येक गोष्टीतला अर्थ समजावून घेतला पाहिजे. एकदा एका गृहस्थानं दुसऱ्याला चहासाठी घरी बोलावले. त्यांनी चहा, दूध, साखर, बिस्किटे हे सारं वेगवेगळे ठेवलं होतं. पाहुण्यांना असला चहा घेण्याची माहिती नव्हती.
त्यांनी ठरवलं की यजमान जसे जसे करतील तसे आपण करायचं। यजमानानं चहा दूध घातलं, त्यांनी पण घातलं, त्यांनी चहात साखर घातली, यांनी पण घातली, त्यांनी काही बिस्किटं हातात घेऊन ती कुस्करली, ती चहात टाकली, पाहुण्यांनी बिस्किटं हातात घेऊन कुस्करली आणि चहात टाकली। यजमानांनी त्यांच्या कुत्र्याला बोलवलं, त्यांच्या पुढे तो चहा ठेवला। आता मात्र पाहुण्यांची चांगलीच कुचंबना झाली। बिस्किटं तर कुस्करून चहात टाकून ठेवली होती, अशी फजिती होऊ नये म्हणून अर्थ समजावून घेणं चांगलं। मधमाशी झाडाझुडपात जंगलात सर्वत्र संचार करते, जिथे जिथे फुलं दिसतील तिथे जाते, मध गोळा करते। तसं आपल्याला जिथे जिथे ज्ञान मिळेल तिथून ते घ्यावं। बक्षिसं मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ती घरच्या व विशेषतः शेजारच्या मंडळींना दाखवण्याची घाई झाली असणार, हे लक्षात घेऊन भाषण आटोपता येतो। शाळेच्या विद्यार्थ्यांची 10वी-12वीच्या परीक्षेच्या निकालाची उज्ज्वल परंपरा अबाधित राहावी। शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत तुमचे विद्यार्थी झळकत असतात, ती अधिकाधिक झळकत राहावीत। विविध क्रीडा स्पर्धांमध्ये तुमचे विद्यार्थी नेहमीच बक्षिसांची लयलूट करत असतात, ती यापुढे पण कायम राहावी, ही सदिच्छा। या नामवंत कीर्तिवंत शाळेत मला या आनंदाच्या क्षणी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपला आभारी आहे। धन्यवाद।